नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्पर्धाकार. मी आपला नितेश आपलं स्वागत करतो. चला प्रश्न पाहूया. प्रश्न वाचायचा आहे. 48 पुरुष एक खंदक 20 दिवसामध्ये खणतात, तर किती पुरुष 15 दिवसात तेच खंदक खणू शकतील? म्हणजे आपण पहिल्यांदा जे काय दिले ते आपण मांडूया. काय दिलेत आपल्याला? पुरुष किती दिलेत? 48. आणि दिवस किती दिलेत? 20. पुरुष म्हणजे मेन आणि दिवस म्हणजे डेज करूया. आणि सेकंड कंडिशन मध्ये, दुसऱ्या कंडिशन मध्ये काय दिले की किती पुरुष विचारले, म्हणजे याला आपण एक्स मानूया. किती पुरुष हे काढायचे आपल्याला. आणि 15 दिवसात तेच खंदक खणू शकतील. बरोबर. मग आता काय आहे, एवढं लक्षात ठेवा की एम डी टी इज इक्वल टू एम डी टी. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा जमला तर. 1 1 1 2 2 2. आता आपल्याला काय काय दिले? मेन दिले, पुरुष डेज दिवस, पुरुष दिवस. ह्या दोन कंडिशन पाहिजेत फक्त, म्हणून आपण ह्याला टी बघूया. काय याचे नवीन फॉर्म्युला? M1 D1 M2 D2. आता हे कशावरून आलं? म्हणजे असं समजा की जेवढे जास्त पुरुष तेवढे दिवस कमी असणार. म्हणजे समजा जेवढे जास्त पुरुष तेवढे दिवस कमी, म्हणजे हे झालं इनव्हर्सली प्रोपोर्शनल, व्यस्त प्रमाणात झालं. मग हे जर मला प्रोपोर्शनल साईन काढायचं असेल तर मला काय करावं लागेल? एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो, एक स्थिरांक घ्यावा लागतो, म्हणजे के इज केले डी. मग हे डी इकडे आणलं मी. एम डी बरोबर के. के हा स्थिरांक आहे, म्हणजे मी असं लिहू शकतो M1 D1 M2 D2. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला डिराईव्ह झाला आपला, म्हणजे याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला हा मिळालेला आहे. बरोबर. चला किमती ठेवा आता. पहिल्या कंडिशन मध्ये काय होती? मेन म्हणजे पुरुष किती होती? 48 आणि दिवस होते 20. दुसऱ्या कंडिशन मध्ये पुरुष मेन किती होते? एक्स, जे की आपल्याला काढायचे, आणि दिवस होते 15. झालं. याच्यावरून आपल्याला एक्स निघते. हे 15 इकडे गुणाकार आहे, इकडे भागाकार होईल. म्हणजे 48 गुणिले 20 भागिले 15 बरोबर एक्स. 5 ने भाग द्या. 5 त्रिक 15, 5 चोक 20, 3 एक 3, 3 एक 3, 3 सका 18. एक्स बरोबर 16 गुणिले 4 म्हणजे 16 चोक 64. म्हणजे जर 15 दिवसात मला ते खंदक खणायचं असेल तर मला 64 माणसं लागतील. बरोबर. ऑप्शन क्रमांक डी 64. समजतंय? सोपा आहे प्रश्न. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघूया. बघा, खाली दिलेल्या मालिकेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे, त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा. म्हणजे मी परत एकदा लिहितो जरा. अंतर ठेवून 27 22 17 11 7 आणि 2 याच्यातला एक कुठला तरी अंक हा चुकीचा आहे, तो आपल्याला ओळखायचा आहे. मग मी एकदा प्रयत्न करतो की या दोघांमधील अंतर किती आहे, म्हणजे डिफरन्स किती आहे. 27 आणि 22 मधला आहे 5. 22 आणि 17 मध्ये आहे सुद्धा 5. 11 आणि 17 याच्यामध्ये आहे 6. 7 आणि 11 4. 2 आणि 7 मध्ये आहे 5. बघा, जवळपास 5चा फरक पाहिजे असं मला दिसतंय. मग मला समजा 11 हे जर बदलायचं झालं तर काय लिहू शकेल मी? समजा 11 जागी मी 12 लिहिलं. 7 आणि 12 मधला फरक येतो 5, आणि 12 आणि 17 मधला फरक येतो 5. म्हणजे ही कंडिशन सगळ्या फुलफिल होते. 5 अंतर असलेली कंडिशन. मग मी असं म्हणू शकतो का 11 हाच एक चुकीचा क्रम, चुकीचा शब्द, चुकीचा अंक आहे या पूर्ण सिरीज मधली, या पूर्ण मालिकेमधला? येस. म्हणून आपलं उत्तर येते 11. ऑप्शन क्रमांक बी 11 हे आपलं उत्तर आहे. 11च्या जागी 12 असतं तर सगळ्या अंकामधील अंतर, म्हणजे कन्झिक्युटिव्ह अंकामधील अंतर 5 येते. म्हणून आपण आपलं उत्तर आहे 11. सोपा आहे प्रश्न, जास्त लॉजिक नाही याच्यामध्ये. पुढचा प्रश्न घ्यायचा. चला पुढचा प्रश्न घेऊया. आता मागच्या प्रश्नामध्ये इथे काय होतं? चुकीचं ओळखायचं होतं आपल्याला. तर याच्यामध्ये आपल्याला काय होतंय? ही जी मालिका पूर्ण करायची, याच्या जागी काय येते? एक्स म्हणूया आपण. तर मी आता परत एकदा लिहितो. 6 13 28 59 आणि इथं आपली रिकामी जागा. आता काय येते बघूया. 6 आणि 13 मधलं काय रिलेशन? 6 दुनी 12 अधिक 1 येते बघा. म्हणजे मी गुणिले 2 अधिक 1 करू का? बघूया, ट्राय करू. पुढं तेच कंडिशन ही फुलफिल होते का आपल्याला बघायचं. 13 आणि 28 मधलं बघा. 13 दुनी 26 प्लस 2
परत 28 आणि 59 मध्ये 28 दुनी 56 आणि प्लस 3. मग असं होतंय का, हे 1, हे 2 आणि हे 3. मग इथं काय पाहिजे, गुणिले 2 अधिक 4 पाहिजे मला. मग 59 गुणिले 2, 59 गुणिले 2, 92 18, हात चाले 2 10 आणि 11 आणि हे 4. जर याच्यामध्ये 4 मिसळले तर किती होतात, 122 होतात. ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे 122. म्हणजे आपल्याला असली गणित सोडवताना काय करावं लागतं माहितीये का, आपल्याला खूप सारे व्हेरिएशन्स अप्लाइड करावं लागतात. म्हणजे सारखं वेगवेगळ्या लॉजिकनी होतंय का, जमतंय का बघत राहायचं आपल्याला. ट्रायल अँड एरर पद्धतीनेच आपल्याला अशा प्रकारचे गणित सोडवायचे. काही असू शकतं. पहिल्यांदा त्यांच्यातलं अंतर बघा, ते जमतंय का, जुळतंय का. नंतर गुणाकार वगैरे करू बघा, तो अंक म्हणजे समजा 6 याच्यापासून मला 13 पर्यंत पोहोचायचे. कशा प्रकारे पोहोचू शकतो मी, ते एकदा चेक करा आणि त्या प्रकारे लॉजिक डेव्हलप होते का बघा. मग आपल्याला उत्तरापर्यंत आपण पोहोचू. 2-3 लॉजिक तर आपल्याला अप्लाय करावं लागतं मित्रांनो. लगेच एकाच झटक्यात आपल्याला याचं उत्तर मिळणं शक्य नाही. समजतंय? चला पुढचा प्रश्न बघूया. आता बघा हे आलं वैवारी. वैवारी प्रश्न जे आपलं शाब्दिक उदाहरण आहे त्याला आपल्याला अंकगणितीय मध्ये रूपांतर करायचं, म्हणजे नंबर्स मध्ये कन्वर्ट करायचं. बघा 2 व्यक्ती आहेत, प्रश्न वाचूया. 2 व्यक्तींच्या वयामध्ये 20 वर्षाचा फरक आहे. आता समजा 2 व्यक्ती आहेत. ही पहिली व्यक्ती आहे, ही दुसरी व्यक्ती आहे. एक व्यक्तीला मी एक्स मानतोय, दुसऱ्या व्यक्तीला वाय मानतोय. अजून दुसरं काय मी गृहीत धरतोय की ही एक्स आहे ती मोठी व्यक्ती आहे आणि ही वाय आहे ती लहान व्यक्ती आहे, असं मी गृहीत धरले. मग त्यांच्या वयातील फरक किती आहे, 20 वर्ष. फरक म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा, म्हणजे ही मोठी व्यक्ती एक्स आहे आणि ही वाय छोटी व्यक्ती आहे, यांच्या दोघांमधील फरक आहे 20 वर्ष. बघा परत 5 वर्षापूर्वी त्यांतील मोठ्याचं वय धाकट्यापेक्षा 5 पट असेल. आता हे बघा, ही कंडिशन एक आपण लक्षात घ्या. 5 वर्षापूर्वी याचं वय किती असेल, एक्स वजा 5, आणि ह्याचं वय किती असेल 5 वर्षापूर्वी, वाय वजा 5. पूर्वी म्हटलंय ना वजा बाकी. जर नंतर म्हटलं असेल तर आपण अधिक केलं असतं. मग ह्याचं काय म्हणते की मोठ्याचं वय, हे मोठ्याचं वय आहे लहानाच्या म्हणजे धाकट्यापेक्षा 5 पट असेल. मग मी असं म्हणू शकतो का इथंच हे 5 पट इथंच झालं. बघा जमते तुम्हाला, पटतंय. म्हणजे 5 वर्षापूर्वी ह्या मोठ्याचं वय आणि मोठ्याचं वय हे धाकट्याच्या वयापेक्षा 5 पट होतं. म्हणजे हे कंडिशन असेल. आपण परत एकदा लिहूया एक्स वजा 5. हे 5 नी आतल्या कंसातील आतल्या प्रत्येक संख्येला आपण गुणूया. 5 वाय वजा 25. आता याचा आपल्याला उपयोग होतोय का बघायचं, कारण की आपलं हे एक्स आणि वाय मधील जे समीकरण आहे ते आपल्याला एक चलात आणायचे. म्हणजे आयदर तुम्ही एक्स मध्ये आणा किंवा वाय मध्ये आणा, तुमची मर्जी. मग मी काय करतो बघा, हे एक्स ला इकडे ठेवतो आणि वाय ला पलीकडे पाठवतो, म्हणजे वाय अधिक 20. मग एक्सच्या जागी मी वाय अधिक 20 लिहितो. एक्सच्या जागी वाय अधिक 20, एक्सच्या जागी लिहिलं वजा 5 बरोबर 5 वाय वजा 25. आता एका चलात झालं. आता सोडवा, हे 5 इकडे न्या आणि हे 5 वाय इकडे आणा. वाय अधिक 20 वजा माफ करा, उलट करू आपण, कारण की वजा वजा होईल, परत कॅन्सल होईल ते. हे वाय आहे ते इकडे नेऊया आणि हे वजा 25 ते इकडे आणूया. इकडे लिहितो मी जागे अभावी. मग काय येईल बघा, 25 इकडे नेल्यावर अधिक होईल वजाचं, वजा 5 आहे तसं मी लिहिले, आणि प्लस 20 लिहायचं राहिलं आपलं. अधिक 20 कुठलं आलं, हे या कंसातलं 20 बरोबर, आणि इकडे 5 वाय वजा वाय आलं, कारण की हे वाय पलीकडे गेलं. आता बघा 25 वजा 5 20 अधिक 20 किती आलं, 40, आणि 5 वजा 5 वाय वजा वाय 4 वाय आलं. हे 4 ला भागिले करा, भाग द्या. 40 भागिले 4 बरोबर वाय. 4 1 4, 4 10 40. वायची किंमत आली वाय 10. म्हणजे धाकट्याचं वय 10 वर्ष आणि मोठ्याचं वय किती असेल, मग याच्यातून काढा. जर धाकट्याचं वय 10 आहे तर एक्स वजा वाय बरोबर 20, एक्स वजा 10 बरोबर 20. हे 10 इकडे न्या. एक्स बरोबर आलं 20 अधिक 10, एक्स बरोबर 30 वर्षे. मग धाकट्याचं वय आहे 30 वर्ष आणि सॉरी मोठ्याचं वय 30 वर्ष आणि धाकट्याचं वय 10 वर्ष. ऑप्शन क्रमांक डी 30 वर्ष आणि 10 वर्ष हे आपलं उत्तर आहे. मित्रांनो अजिबात गडबड करायची नाहीये. व्यवस्थित आपल्या ब्रेनला अशी सवय लावून ठेवा की
स्टेप बाय स्टेप जायचंय, अजिबात गडबड नाही करायची. सध्या आपल्या अॅक्युरसीवर भर देतोय, स्पीडवर नाही. पहिल्यांदा गणिताचं उत्तरापर्यंत पोहोचायचे. मग जेव्हा आपण अधिक प्रॅक्टिस करू तसं तसं आपण जलद गतीने म्हणजे फास्ट सोडवता येईल आपल्याला ऍक्च्युअल एक्झाम मध्ये. समजतंय? चला पुढचा प्रश्न बघा काय म्हणते की दिलेल्या क्रम मधील पुढील पद ओळखा. म्हणजे परत एकदा पुढील पद ओळखायचं आपल्याला. म्हणजे मी इथे लिहितो 1 4 27 16 125 36 आणि इथं डॅश. मग आता 1 4 27 परत 16 125 36 म्हणजे एक जास्त येते परत कमी येते, एक जास्त येते परत कमी येते. मग मी असं करू का, 2 2 ची जोडी बनवू का? जमतंय बा. 1 27 25 आणि हे जे असेल ते 4 16 4 36. 4 म्हणजे 2 चा वर्ग आहे, सॉरी माफ करा 2 चा वर्ग. 16 म्हणजे 4 चा वर्ग. 36 म्हणजे 6 चा वर्ग. 1 म्हणजे 1 चा घन. 27 म्हणजे 3 चा घन. 125 म्हणजे 5 चा घन. मग 1 3 5 म्हणजे विषम संख्या आहे. 7 चा घन इथे यायला पाहिजे. मग 7 चा घन किती आपल्याला माहिती आहे, किती आहे सांगा? 7 चा घन 7 49 7 7 9 63 7 चौक 28 आणि 6 34 343. ऑप्शन क्रमांक बी 343 हे आपलं उत्तर आहे. मित्रांनो तुम्हाला घन आणि वर्ग, वर्ग 1 ते 30 आणि घन 1 ते 10 तरी किमान तुम्हाला पाठ पाहिजे. म्हणजे आपल्याला अशा प्रकारचा गुणाकार तिथं करून आपला वेळ वाया घालवायचा नाही. जर 7 चा घन तुम्हाला माहित असेल तर लगेच तुम्ही टिक मार्क करून ऑप्शनला क्लिक करून पुढे जात. ओके, चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न लक्ष द्या, नीट व्यवस्थित लक्ष द्या मी काय सांगतो त्या, त्याप्रमाणे आपण सोडूया. हे काम 16 दिवसात पूर्ण करतो. जेव्हा काम दिवस परत किती त्याने दिवस काम केलं, ए ने काम केलं, बी ने काम केलं, दोघांनी मिळून, हे असलं काय आलं की मित्रांनो पहिल्यांदा तर तुम्ही की नाही, मी सांगतो तो चार्ट बनवायचा. हे दिवस, काम प्रतिदिवस आणि हा काम, बरोबर. हे चार्ट बनवायचा. याच्यात काय ए आणि बी आहे, बरोबर. ए वाचतो मी पण अगोदर मी चार्ट बनवतो. ए बी आणि ए प्लस बी. आता वाचूया आणि त्याच्यामध्ये त्या त्या किमती ठेवूया. ए हे काम 16 दिवसात पूर्ण करतो. ए हे काम 16 दिवसात पूर्ण करतो. बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर दोघांनी 4 दिवस एकत्र काम केले आणि ए ने अचानक काम सोडले, तर ते काम म्हणजे समजा हे काम पूर्ण करायचे, ए आणि बी आहेत. इथपर्यंत काय झालं, 4 दिवस झाले. इथं दोघं पण काम करतायत. मग काय करतो, इथं ए जो आहे का तो काम सोडतो. मग हे जे उरलेलं काम आहे का तो फक्त बी पूर्ण करतो, असं गणित आहे. मग हे बी ला किती दिवस लागतात हे काम पूर्ण करायला, हे आपल्याला काढायचं. मग हे आपण लिहिलं. मग यांचा लसावे घेऊ 16 आणि 20 चा. 4 चौक 16 आणि 20 चौक 80, 16 85 यांचा लसावा येतो 80. मग काम एकक म्हणजे आपण काम काय केलं, ह्यांचा लसावी का घेतला, कारण की आपण काम एका एकक मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं होतं, म्हणजे 80 घेतलं. आता काम प्रति दिवस म्हणजे ह्या कामाला ह्या दिवसांनी भागायचंय. मग 80 ला जर 16 ने भागलं तर मला मिळते 16 पंचे 80. 80 ला 20 ने भागलं तर मला मिळते 20 चौक 80. मग हे दिवस 4 आणि 5 हे ए आणि बी नी जरी मिळून केलं तरी पण इथे 80 येतात. युनिट असतं, हे एकक असतं. 80 एकक काम आहे असं समजलंय मी. म्हणजे हे पूर्ण जे काम आहे का हे 80 एकक काम आहे असं मी गृहीत धरलं. मग काम प्रति दिवस 4 आणि 5 हे यांची करायची असते बेरीज. आणि हे काम आणि काम प्रति दिवस जर मला माहित असेल तर हे येतं 80 भागिले 9. 80 भागिले 9 जर केलं तर मला दिवस मिळेल. बघा ना, काम भागिले काम, काम भागिले काम प्रति दिवस. कामला काम कॅन्सल आणि हे दिवस
वरती जाईल, म्हणजे मला दिवस मिळतील 80/9. आता मला एक माहित आहे की ए आणि बी नी 4 दिवस काम केले, म्हणजे ह्या 5 आणि 4 म्हणजे ए आणि बी नी मिळून 4 दिवस काम केले, म्हणजे 9 गुणिले 4 एवढं दिवस काम केले, कारण की ए आणि बी ने मिळून काम केले ना. मग काम प्रति दिवस आहे 9, किती दिवस केले तर 4, म्हणून 9 गुणिले 4 केलं प्लस. आता ए काम सोडून गेलंय, उरलेलं सगळं काम जे आहे ते बी ने केले बघा, म्हणजे हे काम प्रति दिवस आहे 4 आणि किती दिवस काम केले हे मला माहित नाही, मला एक्स मानतो. आणि टोटल जे काम आहे ते आहे 80 एकक, म्हणजे हे 80 बरोबर 80 लिहिणार मी. म्हणजे समजलं का तुम्हाला? ए आणि बी नी 4 दिवस काम केलं, ए आणि बी नी दोघांचं काम प्रति दिवस किती आहे, मिळून जर केलं तर 9, किती दिवस केले 4, 9 गुणिले 4 अधिक. आता जे उरलेलं काम आहे ते ए तर गेलं सोडून, बी उरला, मग बी चं काम प्रति दिवस आहे 4 आणि किती दिवस काम केले ते तर मला काढायचंय, पण दोघांनी मिळून काम केले ते 80 एकक काम आहे, म्हणून मी बरोबर 80 लिहिणार. आता सोडवा, 9 चोक 36 प्लस 4x बरोबर 80, हे 36 पलीकडण्या, 4x बरोबर 80 वजा 36, 80 वजा 36 आलं 44, इथे 4x आहे तसं, 4 ला इकडे भाग द्या, x बरोबर 44 भागिले 4 बरोबर 11, म्हणजे ह्याला बी ला अजून 11 दिवस लागतील हे काम पूर्ण करायला. किती दिवस लागतील? 11 दिवस. ऑप्शन क्रमांक सी 11 दिवस. बघा, हा चार्ट लक्षात ठेवायचा, पाठच करायचा आणि जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही अशी मांडणी करायची, त्यांचा लसावी काढायचा, म्हणजे मला पूर्ण काम मिळतं, किती काम आहे ते, तेवढे एकक मला काम पूर्ण करायचंय. मग तुम्ही ए चं काम प्रति दिवस काढा, बी चं काम प्रति दिवस काढा, ए आणि बी नी मिळून 9 दिवस, म्हणजे काम प्रति दिवस ए आणि बी चं 9 येतं. त्याच्यानुसार काय कंडिशन आहे, कोणत्या किती जणांनी किती दिवस काम केलं, कोण सोडून गेला, याच्याप्रमाणे आपल्याला हे समीकरण तयार करायचे आणि आपल्याला उत्तर आणायचं. आपलं उत्तर आहे 11. समजते? जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न. हा प्रश्न स्किप करूया, जरा मिस्टेक आहे वाटतं या प्रश्नामध्ये. एका समितीमध्ये एक महिला आणि 2 पुरुष असतील. बघा, मला समिती तर बनवायची, त्यात मिनिमम एक महिला पाहिजे आणि 2 पुरुष पाहिजेत. एक मिनिमम म्हणतोय, हे अशी मला समिती बनवायची. समितीमध्ये अशा प्रकारे 5 पुरुष आणि 3 महिलांमधून आता टोटल सदस्य किती आहेत ते दिले त्यांनी. 5 पुरुष दिले आणि 3 महिला दिलेत, टोटल झाले 8. याच्यामधून मला समिती गठीत करायची, ती अशी समिती गठीत करायची की एक महिला पाहिजे आणि 2 पुरुष पाहिजेत. तर किती भिन्न प्रकारे हे आपण करू शकतो, किती भिन्न प्रकारे करू शकतो बघा. मग सोपं आहे, मला काय करायचंय, 5 पुरुषांपैकी मला एक पुरुष, सॉरी 2 पुरुष निवडायचे, आणि आणि म्हणजे काय असतं, आणि म्हणजे असतं गुणाकार, किंवा असेल तर मी इथं अधिक लिहिलं असतं, पण आणि म्हणजे प्लस करायचं म्हणून मी दिलं गुणाकार करतो. आणि 3 महिलांपैकी मला निवडायचे किती, एक महिला. मग मी काय करतो, 5 कॉम्बिनेशन C2, आणि जेव्हा आणि म्हणतो तेव्हा गुणाकार करायचा, 3 महिलांमधून एक स्त्री महिला मला निवडायची, म्हणजे हे टोटल एवढे सदस्य आहेत, त्यातून मला ही समिती गठीत करायची. मग चला, 5C2 म्हणजे काय असतं, 5 भागिले 5 वजा 2, 3 फॅक्टोरियल आणि 2 फॅक्टोरियल, आणि 3C1 म्हणजे 3च असतं. आता हे कसं सोडवायचं असतं, 5 गुणिले 4 गुणिले 3 फॅक्टोरियल, हे 3 फॅक्टोरियल आहे तसं ठेवायचं, 2 फॅक्टोरियल आहे तसं, 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 गुणिले 1 आणि 3, हे 3 फॅक्टोरियल कॅन्सल होणार, बे एक बे, बे दुने 4, हे 5 आणि 5 गुणिले 2 उरतं फक्त, बरोबर 5 दुनी 10 गुणिले 3 आणि 10 त्रिक 30, म्हणजे 30 प्रकारे आपण अशी समिती गठीत करू शकतो. बघा, प्रश्न वाचूया. भेटवस्तूच्या दुकानात 40 भेटवस्तूचे पर्याय आहे.
गिफ्ट शॉप आहे, त्यात 40 वस्तू ठेवल्यात, 40 ऑप्शन आहेत. म्हणजे मला एखाद्याला गिफ्ट द्यायचे, त्या गिफ्ट शॉपिंग मध्ये गेलो मी, तर 40 ऑप्शन आहेत, त्यातले 25 महाग आहेत. मित्राला द्यायचं मला महागच गिफ्ट द्यावं लागेल, त्या 25 महाग आहेत. मग अशा महाग भेटवस्तू मिळण्याची संभाव्यता किती? बरोबर. टोटल किती आहे? आता एक फॉर्म्युला आहे प्रोबॅबिलिटीचा. काय असतं? फेवरेबल नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स भागिले पॉसिबल आउटकम्स. म्हणजे नंबर ऑफ फेवरेबल आउटकम म्हणजे मला किती निवडायचे आहेत? मला 25 महाग, मला महागच निवडायचे, म्हणजे माझ्याकडे महाग फेवरेबल आउटकम आहेत 25, कारण की मला महाग भेट वस्तू निवडायची आहे ना. मग ह्या 40 पैकी 25 महाग आहेत, आणि कशातनं निवडायचे? तर हे जे 40 आहेत का टोटल, याच्यातनं मला निवडायचे 40 म्हणून, 40 मधून मला निवडायचे. झालं 25 भागिले 40. म्हणजे आपण नाही का फॉर्म्युला बघितलेला, पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस. हा सेट आहे टोटलचा, आपल्याला काय काढायचं, तो सेट हा आहे, आणि आपली प्रोबॅबिलिटी निघणार आहे 25 भागिले 40. त्या 5 ने भाग, 5 5 25, 5 40, 5/8 हे आपलं उत्तर आहे. 5/8 आहे का? येस, ऑप्शन मध्ये आहे 5/8, ऑप्शन क्रमांक डी 5/8. समजतंय? घ्यायचा पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न. परत वयवारीचा प्रश्न. वयवारी ह्यांचं फेवरेट आहे एकदम. वयवारीचा प्रश्न चुकायचा नाही मित्रांनो, खूप प्रॅक्टिस करायची याची. एक प्रश्न तर कंपल्सरी, एक पेक्षा जास्त प्रश्न पडतातच. एक मिनिट पाणी पितो. चला वाचा प्रश्न. वडिलांच्या वयाचे मुलाच्या वयाशी असलेले गुणोत्तर. ठीक आहे, मला माहिती आहे वडील आणि मुलगा आहे. जो मोठा आहे मी त्याला एक्स मानतो, जो लहान आहे त्याला वाय मानणार. वडिलांचे मुलाची वयाची असलेले गुणोत्तर 3:1 आहे. मग मी वडिलांचं वय भागिले मुलाचं वय याचं गुणोत्तर त्यांनी 3:1 दिले. निघाले पहिली कंडिशन. त्यांच्या वयाचा गुणाकार 243 येतो, म्हणजे एक्स आणि वाय यांचा गुणाकार येतो 243. तर 9 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल? म्हणजे आपल्याला काढायचे एक्स अधिक 9 म्हणजे 9 वर्षानंतर, वाय अधिक 9 मुलगा 9 वर्षानंतर, यांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं. ठीक आहे, काढूया. आता एक्स यांचा तिरकस गुणाकार करा, एक्स बरोबर 3y येते. इथं या कंडिशन मध्ये आपण काय करू, या एक्स ची किंमत 3y ठेवूया, म्हणजे एक्स वाय बरोबर 343 आहे. एक्स ची किंमत 3y ठेवली, गुणिले वाय 343, 3y 3y चा वर्ग 343, हे 3 इकडे न्या, y चा वर्ग बरोबर 343 भागिले 3, 3 1 3, 3 1 3. काहीतरी चुकतं का? 243 आहे मित्रांनो, माफ करा, 243. 3 8 24, 3 1 3, y चा वर्ग आहे 81, म्हणून y बरोबर 9 आलं. 9 आलंय म्हणल्यावर y च किंमत इथं ठेवा, x बरोबर 3y, 9 त्रिक 27, x आलं. आता x अधिक 9 भागिले y अधिक 9 काढायचे मला, म्हणजे x अधिक 9 म्हणजे 27 अधिक 9 आणि y अधिक 9 म्हणजे 9 अधिक 9. मग वरती आले 36, खाली आला 18, आणि 18 1 18, 18 2 36, 2:1. हे वडिलांचं 9 वर्षानंतरचं वय, मुलाचं 9 वर्षानंतरचं वय यांचं गुणोत्तर आलं 2:1. ऑप्शन क्रमांक बी 2:1. समजतं? एकदम स्टेप बाय स्टेप जायचं, गडबड करायची नाही. सगळे समीकरणा स्वरूपात मांडायचं शाब्दिक, आणि मग सोडवायचं. ओके, चला नेक्स्ट प्रश्न. कधी कधी असे आपल्याला सोपे सोपे गणित बोनस म्हणून दिले जातात, ते बोनस मधलं हे गणित आहे. याच्यातली म्हणजे हे जे वगळलेली संख्या आहे, मालिका पूर्ण करायची आपल्याला. 11 12 17 18 23 24 आणि हे संख्या. मग 11 आणि 12 मधलं अंतर आहे 1, 12 आणि 17 मधलं अंतर आहे 5, 17 18 मधलं 1,
18 आणि 23 मधलं 5, 23 आणि 24 मधलं 1 आणि याच्यामधलं अंतर मग 1 5 1 5 1 आणि इथं 5 पाहिजे. 24 आणि 5 जर बेरीज केली तर मला उत्तर मिळते 29. ऑप्शन क्रमांक बी 29. सोपं असतं. काय काय वेळेस एकदम वर असते उत्तर. आपण लय खोलात विचार करतो आणि तिथं चुकतो. काहीतरी वेगळंच असेल, काहीतरी वेगळंच असेल. तसं नाही मित्रांनो. एकदम सोपं असतं आणि आपण त्याला अवघड बनवतो. आणि जे अवघड असतं त्याला सोपं बनवायला तर आपल्याला जमतच नाही. असो, प्रॅक्टिस करूया, उत्तर आणूया. नेक्स्ट प्रश्न. आता जो हा प्रश्न आहे का मित्रांनो, हा प्रश्न आहे तो एकदम थोडे प्रश्न दिला त्यांनी. मस्त प्रश्न विचारला. पहिल्यांदा वाचूया आपण. दोन माणसं एका ठराविक अंतरावर चालत असतात. ठीक आहे, ठराविक अंतर आहे, काहीतरी अंतर आहे असं. दोन माणसं आहेत समजा. चला. दोन माणसं आहेत. एक इथे एक माणूस काढतो आणि एक एक माणूस काढतो. ठराविक अंतर आहे. हे अंतर तर फिक्स आहे. ठराविक म्हणजे याला मी डी मानतो. हा जो एक आहे त्याला एक मानतो आणि याला दोन मानतो. एक जो आहे तो ताशी 4 किलोमीटर म्हणजे 4 किलोमीटर पर आवर आणि दुसरा आहे ताशी 5 किलोमीटर पर आवर. दुसरा पहिल्यापेक्षा अर्धा तास आधी पोहोचतो. तर अंतर काढा. म्हणजे दुसरा ज्याचा स्पीड जास्त तो लवकर पोहोचतो आणि ज्याचा स्पीड कमी तो उशिरा पोहोचतो. म्हणजे हा जो 1 आहे का त्याचा अंतर समजा आपण त्याला वेळ लागलेला वेळ T1 आहे, याला लागलेला वेळ T2 आहे. मग T1 जास्त आहे का T2 जास्त आहे? मित्रांनो T1 जास्त आहे. का? तर हा स्लो चालतोय म्हणजे वेळ जो आहे त्याला जास्त लागतोय. हा फास्ट जाणार म्हणून ह्याला वेळ जो आहे कमी लागतो. म्हणजे मी असं म्हणू शकतो का T1 वजा T2 बरोबर या दोघांमधील वेळेचं अंतर किती आहे? अर्धा तास. म्हणजे आलं हे हाफ, अर्धा तास. बरोबर, हे तर झालं. आता ह्याला एक नाव देऊ आपण, काय असेल. आता बघा, आपल्याला फॉर्म्युला जो माहित आहे काय तर वेग बरोबर अंतर भागिले काळ. अंतर जे आहे ते डी आहे, काळ आहे तर टी आहे आणि वेग म्हणजे व्ही आहे. मग मी असं लिहू का व्ही गुणिले टी, हे काळ इकडे गेलं, इज इक्वल टू डी. हे जे डी आहे ना ते समान आहे म्हणजे हा डी समान आहे म्हणजे मी असं लिहू का V1 T1 V2 T2. V1 T1 बरोबर V2 T2. आता V1 मला माहिती आहे का? हो माहिती आहे. V1 आहे 4 T1 बरोबर V2 किती आहे? 5 T2. आता T1 आणि T2 मधलं मला एकमेकांचं रिलेशन मला माहित आहे. T1 वजा T2 इज इक्वल टू हाफ येते. बरोबर, म्हणजे इथे लिहितो मी T1 वजा T2 बरोबर हाफ. मग ह्या दोन मी इकडे गुणू का 2T1 वजा 2T2 इज इक्वल टू 1. हे 2T2 मी इकडे नेतो. 2T1 बरोबर 1 अधिक 2T2 बरोबर. चला हे आहे याचं, त्याला समीकरण 2 मानूया. आता बघा आता जे 4T1 आहे का त्याला मी असं लिहू का 2 इंटू 2T1 बरोबर 5T1 T2. मग हे 2T1 जे आहे का ही किंमत मी 1 अधिक 2T2 मी इथं मांडू शकतो का? हो मांडू शकतो. लिहितो मग 2 इंटू कंसात 1 अधिक 2T2 बरोबर 5T. असं का केलं मी? कारण की मला हे पूर्ण समीकरण एक तर T1 मध्ये किंवा T2 मध्ये आणायचं होतं. मग मी हे T2 मध्ये आणलं. आता मी ह्या दोन्ही या पूर्ण कंसाला गुणतो. 2 बेक बे अधिक बे दोन्ही 4T2 आणि हे 5T2 आहे तसं. हे 4T2 इकडे जर गेलं तर 5 वजा 4 किती झालं मित्रांनो? T2 बरोबर 2 आलं उत्तर. म्हणजे T2 म्हणजे 2 तास उत्तर आलं माझं. T2 जर 2 तास असेल, हे T2 जर 2 तास असेल तर T1 किती झालं माझं? दोघांमधील अंतर अर्धा तास आहे म्हणजे हे 2.5 तास म्हणू का? अर्धा तास जास्त T1 कारण की T1 ला जास्त वेळ लागणार. आता मला
मग करा. आता मला काढायचे अंतर, मला तर शेवटी डी काढायचं. मग हे कशात पण ठेवा, V1 T1 मध्ये ठेवा किंवा V2 T2 मध्ये ठेवा. चला V1 T1 ठेवूया आपण. V1 आहे 4 आणि T1 आहे 2.5. मग 15 25 चौक 100 म्हणजे 10 किलोमीटर अंतर उत्तर आलं माझं. ऑप्शन क्रमांक सी 10 किलोमीटर. तुम्ही V2 T2 मध्ये ठेवा. V2 आहे 5, T2 आहे 2, 5 दुनी 10, तेवढंच आहे ना उत्तर. म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 10 किलोमीटर अंतर आहे. म्हणून म्हटलं लक्ष द्या, खूप छान गणित होतं, कन्सेप्च्युअल खूप छान गणित होतं. याच्यामध्ये वेग, अंतर, काळ हे कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. परत एकदा चेक करा, म्हणजे परत एकदा बघा, लक्षात घ्या कशा प्रकारे मी सोडवलंय ते. एकदम सिस्टमॅटिक जायचंय. परत एकदा सांगतोय, ब्रेनला अशी सवय लावा, स्टेप बाय स्टेप. मी याला म्हणतो पिक्सेल टू पिक्सेल, सेल टू सेल, अशी सवय लावायची. एक झालं की दुसरं, एक झालं की दुसरं, सगळंच बोकांडे घ्यायचं नाही, एका वेळेस एक काम करायचं. समजतंय? चला पुढचा प्रश्न. हा प्रश्न पण खूप छान होता प्रश्न. बघा, वाचूया प्रश्न आपण. एका प्रेशर कुकरची आणि एका राईस कुकरची, ठीक आहे, मला कळालं की बाबा एक प्रेशर कुकर घ्यायचा आहे आणि एक राईस कुकर घ्यायचा आहे. भाऊ काय घ्यायचंय? प्रेशर कुकर आणि राईस कुकर. विक्री सुरुवातीला अनुक्रमे 1200 आणि 2000 ला करण्यात आली. ठीक आहे, विक्री केली का? विक्री कितीला केली? प्रेशर कुकर 1200 ला आणि राईस कुकर 2000 ला. मग या एका सेलमध्ये छायाने कुकर 30% आणि राईस कुकर 35% एवढ्या सवलत दराने विकला. ठीक आहे, कुकर कितीला विकला? 30% सवलत आणि राईस कुकर विकला 35% सवलत. तर मूळ किमतीच्या किती टक्के बचत केली? मूळ किमतीच्या किती टक्के बचत केली? ठीक आहे, बरं, 1200 रुपये आणि 2000 रुपये ला विक्री केली, म्हणजे टोटल विक्री केली त्याने 3200 रुपयाची. पण मुळात 30% सवलत देऊन 1200 ला विकला ना, आणि 35% सवलत देऊन 2000 ला विकला. नाही ना, असं नाहीये, दरात घेतला, विकला ना, दरात घेतला. दरात घेतला म्हणजे 30% सवलत दिली, म्हणजे 70% किंमत असायला पाहिजे 1200ची. म्हणजे मूळ किती किमतीला घेतला हे बघावं लागेल ना आपल्याला. आणि हा 35% सवलत म्हणजे म्हणजे मी असं केलं की 100 मधनं 30 गेले, 70% उरली किंमत. 100 मधनं 35 गेले, 65% उरली किंमत. बरोबर, गुणिले 2000. त्या भाग 20 20 20 20 उरलं किती? 12 गुणिले 70, 12 गुणिले 70, 12 सत्ती 84, 840 रुपये. आणि 65 गुणिले 20, 65 गुणी 1300, 1300 आणि 840 हे टोटल किती झाले? 2140. म्हणजे जर राईस कुकरची विक्री सुरुवातीला 1200 आणि 2000 ला होती, एका सेलमध्ये छायाने कुकर 30% आणि राईस कुकर 35% एवढ्या सवलती दराने घेतला, म्हणजे ह्या दराने घेतलाय. प्रेशर कुकर घेतला 840 ला, राईस कुकर घेतला 1300 ला छायाने, म्हणजे टोटल 2140 ला घेतला. म्हणजे मूळ किंमत होती 3200. छायाने जेव्हा ह्या सवलती दरातून 30% आणि 35% सवलती दरातून प्रेशर कुकर आणि राईस कुकर घेतला, तेव्हा दोघांची मिळून किंमत झाली 2140 रुपये. बरोबर, तर किती टक्के बचत केली ते काढूया आपण. पहिल्यांदा 3200 मधून 2140 वजा करूया, म्हणजे किती बचत झाली ते कळायला मला. बघा, 0 10 ला 4 6 हात चाला 1, 2 2 0 हात चाला 1, म्हणजे 1060 रुपयाची बचत केली. पण 1060 रुपये तिने बचत कशावर केली? तर 3200 वर केली. बरोबर, म्हणजे किती टक्के? 3200 वर तिने बचत केली, म्हणजे तिला 1060 रुपयाची बचत केली, असं समीकरणात आपण मांडू शकतो. म्हणजे 3200च्या किती टक्के तिने सेव्ह केले, जे की 1060 रुपये होईल.
चला, शून्याला 2 शून्य गेले, 31 बरोबर. हे जे 32 आहे हे आपण इकडे पाठवूया. 1060 च्या 32 भागिले, आता कशाने भाग देऊ? 4 ने भाग जातोय का बघू. 4 दुनी 8, 4 सख 24, 4 पंचे 30, 4 8 32, 8 एक 8, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24, 8 एक 8, 8 2 16, 8 पंचे 40, 33.125%. हे आहे आपलं उत्तर. म्हणजे तिनं 33.125% सवलत देऊन ती खरेदी केलेली आहे. तेवढे तिनं बचत केली मूळ किमतीच्या. मूळ किमती होती 3200 रुपये. तिनं बचत केली 1060 रुपये. मग त्याचं आपण टक्केवारी काढली तर मला मिळते 33.125%. आता दुसरं लॉजिक काय, आपण काय करतो, ऑप्शन मध्ये बघतो 33.125% हा एकदम ऑड दिसतोय आपल्याला. आपण काय त्याच्यात निगेटिव्ह फिलिंग येते किंवा हे उत्तर तर असणार नाही, पण ऍक्च्युअल उत्तर तर 33.125% आपलं उत्तर आहे. ओके, जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न. हा प्रश्न सारखा रिपीट होतोय बघा. म्हणजे एक सिरीज दिली आहे, आता यात काय लिहिले बघा, बँगालूर बँगालूर बँगालूर. हे बँगालूरची 20 वेळा पुनरावृत्ती झाली. प्रथम सर्व विजोड स्थानावरील अक्षरे काढण्यात येतात, नंतर क्रमाक्रमाने उरलेल्या सूत्रांतूनही ती काढून टाकतात. शेवटी उरलेले अक्षर कोणते? ओके, आता मला काय करायचंय, फक्त बेंगलूर याला नंबर द्यायचा 1 2 3 4 5 6 7 8. आता जे ऑड आहे ना ते मला काढून टाकायचे. 1 3 5 7 काढून टाकले. उरलं काय, ई जी एल आर. परत त्याला नंबर द्यायचे 1 2 3 4. परत ह्यातलं ऑड मला काढून टाकायचं. परत उरते जी आर. परत त्याला नंबर द्या 1 आणि 2. 1 गायब, उरलं आर. मग असे आर 20 पर्यंत येतात. 20 आर आले, कारण की 20 शब्द आहेत ना, बँगलोर बँगलोर बँगलोर. मग प्रत्येकाचं जर मी असं विजोड अक्षरे जर काढण्यात आली तर मला शेवटी सगळ्यात आर मिळते. मग प्रत्येकाच्या शेवटी मला आरच मिळणार. मग ते जे आर 20 वेळा झाले त्याला पण करायचे 1 2 3 4. मग काहीही करा तुम्ही, शेवटी आरच उरणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक सी उत्तर आहे आर. ऑप्शन क्रमांक सी उत्तर आलं आहे आपलं आर. समजते, सोपा प्रश्न होता. नेक्स्ट प्रश्न करूया आपण. चला प्रश्न वाचा. एक माणूस स्थिर पाण्यात ताशी 10 किलोमीटर. प्रश्न वाचायच्या आधी हे जे मी बाजूला लिहून ठेवले आपल्या वेळेअभावी ते वाचूया. एस बी म्हणजे स्थिर पाण्यात बोटचा वेग. म्हणजे समजा एक डबका आहे, पाणी एकदम स्थिर आहे, हालत नाही काय नाही, त्याच्यामध्ये असलेल्या बोटीचा वेग, प्रवाहाचा वेग. समजा हा प्रवाह आहे, मी त्याचे काढले ना, हा प्रवाह, त्याचा वेग म्हणजे बोटचा वेग एस बी म्हणजे स्पीड ऑफ बोट, आणि प्रवाहाचा वेग म्हणजे एस सी म्हणजे स्पीड ऑफ करंट. आता समजा हा प्रवाह पण याच दिशेला आहे आणि स्पीड ऑफ बोटचा जो वेग आहे तो पण याच दिशेला आहे, तर बोटचा वेग जो आहे तो नक्कीच वाढेल. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने हा जो वेग आहे तो एक्स असेल. आता जर बोटचा वेग, स्थिर पाण्यातला बोटचा वेग या दिशेला असेल आणि प्रवाह त्याच्या उलट दिशेला असेल, तर तो असेल प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा वेग. मग मी असं म्हणू का, एक्स म्हणजे प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग, हा बोटचा वेग स्थिर पाण्यातला आणि प्रवाहाचा वेग या दोघांची असेल बेरीज. म्हणजे स्पीड वाढणार ना प्रवाहाच्या दिशेने. समजा प्रवाह चाललाय असा, बोट पण असं चाललाय, मग बोटचा स्पीड वाढणार. मग बोटचा स्पीड काय असेल, तर हा एस बी आणि प्रवाहाचा वेग एस सी यांची असेल बेरीज. आता उलट इमॅजिन करा, बोट चालली या दिशेला आणि प्रवाह चालला या दिशेला,
मग बोटचा जो वेग आहे तो नक्कीच कमी होणार. म्हणजे y जो आहे तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटचा असलेला वेग आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल मला, हा SB स्पीड ऑफ बोट आणि SC स्पीड ऑफ करंट यांची वजाबाकी केल्यानंतर मला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असलेल्या आपला बोटचा वेग कळेल मला. हे कन्सेप्ट लक्षात आलं तुमच्या, SB आणि SC. आता याच्यानंतर आता प्रश्न वाचूया आपण. एक माणूस स्थिर पाण्यात ताशी 10 किलोमीटर वेगाने नाव चालवतो. स्थिर पाण्यातला वेग आहे म्हणजे SB जो आहे माझा हा 10 आला, स्थिर पाण्यात बोटचा वेग. प्रवाहाचा वेग जर ताशी 2 किलोमीटर असेल, प्रवाहाचा वेग म्हणजे SC हा प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर असेल आणि तो प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या उलट दिशेने 30 मिनिटात जात असेल. आता बघा, हे A आणि हे B आहे डिस्टन्स, बरोबर. A टू B समजा प्रवाहाच्या दिशेने आणि B टू A हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे A टू B जाताना आणि B टू A येताना हे टोटल जे अंतर आहे का, हे त्याने 30 मिनिटात म्हणजे अर्ध्या तासात पार केले. म्हणजे T1 असेल हा आणि हा T2 असेल, तर T1 अधिक T2 हा आहे अर्धा तासात. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने गेला आणि प्रवाहाच्या तिथून परत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने A पाशी परत आला. या सगळं करायला त्याला लागला अर्धा तास, हे त्याने दिले. तर हे त्याने पार केलेलं अंतर किती? आता पार केलेलं अंतर समजा, अंतर तर सेम राहणार. अंतर समजा D आहे. मग जाताना D पार केले, येताना D पार केले, म्हणजे टोटल त्याने अंतर किती पार केले मित्रांनो? 2D पार केले. दोनदा पार केले ना 2D. मग आपल्याला काढायचे 2D ची किंमत काढायची आपल्याला. समजते? मग परत एकदा, वेग बरोबर अंतर भागिले काळ. अंतर सेम आहे, काळ इकडे जाणार. V इज इक्वल टू D/T. D सेम आहे, बरोबर. आता आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी दिलेत ते जाणून घेऊया आपण. आता SB आणि SC दिले, मग याच्यावरून X आणि Y काढू शकतो का? येस, X बरोबर या दोघांची बेरीज 12 आणि Y या दोघांची वजाबाकी, हे वरच्या फॉर्म्युलानुसार याला 8, बरोबर. आता हे T इकडे नेतो आणि हे V इकडे आणतो, म्हणजे T इज इक्वल टू D/V होईल. T1 म्हणलं की D1 V1 करतो आणि T2 D2/V2 करतो. या दोघांची बेरीज आहे अर्धा तास. मग मी इथे लिहू का D1 च्या ऐवजी Dच लिहिणार, कारण की अंतर सेम आहे. D/V1 अधिक D/V2. हे टाइम जे लागते त्यांची बेरीज केल्यानंतर किती मला मिळते? अर्धा तास. कारण की जाताना जो वेळ लागतो T1 आणि येताना जो वेळ लागतो T2, या दोघांची बेरीज आहे अर्धा तास. मग T1 च्या जागी D/V1 लिहिलं आणि T2 च्या जागी D/V2 लिहिलं. या दोघांची बेरीज आहे 102. आता DV1 म्हणजे आपलं काय? प्रवाहाच्या दिशेने X लिहितो आणि DV2 म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने Y लिहितो. आता X आणि Y ची किमती ठेवा. X आहे 12 अधिक Y आहे 8, बरोबर अर्धा तास. आता हे काय करतो मी, याला 2 नी गुणतो, याला 2 नी गुणतो, याला 3 नी गुणतो, याला 3 नी गुणतो. म्हणजे काय फरक झाला का? याला 12 नी गुणतो, वरती 12 नी गुणतो. मग काय येते बघा, 2D भागिले 12 दोन्ही 24 अधिक 3D भागिले 8 त्रिक 24 इज इक्वल टू 12 भागिले 12 दोन्ही 24. आता छेद समान आहे, कॅन्सल करतो मी सगळा छेद. वरती आलं 5D, 2D आणि 3D ची बेरीज 5D बरोबर 12. D बरोबर हे 12 भागिले होईल 12 भागिले 5, 5 दोन्ही 10, 5 चोक 20, 2.4 किलोमीटर. हे A आणि B मधलं अंतर झालं. पण तो A पासून B मध्ये गेला, B पासून A वर गेलाय, म्हणजे मला 2D काढायचं होतं. मग D तर 2.4 आलाय, मग 2D बरोबर किती? 2.4 गुणिले 2, 4.8. 4.8 किलोमीटर एवढं अंतर त्यांनी पार केले. ऑप्शन क्रमांक B 4.8 किलोमीटर.
पहिल्यांदा तुम्हाला कन्सेप्ट समजून दिला की कोणत्या कोणत्या गोष्टी असतात. स्थिर पाण्यातला वेग, प्रवाहाचा वेग, प्रवाहाच्या दिशेने वेग, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. हा काढला आपण एस बी, एस सी, एक्स आणि वाय हे समजून घेतलं. मग आपण एक्स आणि वाय काढला, 12 आणि 8 आला. परत आपण मांडून घेतलं की जाताना प्रवाहाच्या दिशेने गेलाय, येताना प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेलाय, आणि ते दोघांचं मिळून त्याला किती वेळ लागलाय? अर्धा तास लागलाय. मग हे अर्धा तास T1 प्लस T2 अर्धा तास मिळाला. मग आपण किमती ठेवल्या, फक्त डी ची किंमत निघाली, त्याची केली दुप्पट, म्हणजे आपल्याला 4.8 किलोमीटर हे आपलं उत्तर मिळालं. दमखम असलेला प्रश्न होता मित्रांनो हा. खूप छान प्रश्न होता. परत एकदा बघायचा, 2-3 वेळेस बघायचा समजला नाही तर, आणि समजून घेऊन हा कन्सेप्ट पचनी पाडा. आगगाडी म्हणजे रेल्वे आणि बोट आणि वेळ, अंतर, काळ. साधे प्रश्न, रेल्वेचे प्रश्न आणि बोटचे प्रश्न हे 3 प्रकार असतात प्रश्नाचे. या 3 पैकी मित्रांनो 2 तरी हमखास पडतात, किंवा एक तर कुठंच जात नाही आपला प्रश्न. समजतंय? समजून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न वाचूया. एका वस्तूची छापील किंमत 2/5 किमतीस विक्री केल्यास 25% तोटा होतो. आता पहिल्यांदा मी काही गोष्टी लिहून घेतो. छापील किंमत, छापील किंमत, विक्री किंमत, आणि एक असते मूळ किंमत. एक मूळ किंमत असते, त्याच्यापेक्षा छापील किंमत जास्त असते, आणि विक्री किंमत आपण बघूया काय त्यांचं रिलेशन दिले. तर मी काय करतो, छापील किंमत आहे ती 100 मानतो. छापील किमतीच्या 2/5 किमतीस विक्री केली. 2/5 म्हणजे 2/5 विक्री किंमत कशाच्या? छापील किमतीच्या, म्हणजे गुणिले 100. 5 एक 5, 5 दुनी 10, 0. 20 गुणिले 2, 40 आली. ही आली विक्री किंमत. त्या वस्तूच्या छापील खरेदी किमतीशी मूळ किमतीशी असलेले गुणोत्तर काढायचे मला. मग मला मूळ किंमत काढावं लागेल. मूळ किंमत मी कसं काढणार? तर विक्री केल्यास 25% तोटा झालाय मला. हे विक्री एवढी जी केली, ही विक्री केली ना मला, समजा मूळ किंमत काहीतरी असेल, मूळ किमतीच्या 25% हे 25% तोटा झालाय मला, आणि 25% तोटा देऊन ही विक्री किंमत 40 रुपये आली. म्हणजे मी असं म्हणू का की 75% मूळ किमतीच्या म्हणजे 40 रुपये आलं. बरोबर ना? 25% तोटा झालाय आणि विक्री किंमत 40 रुपयाला केली. मग हे मूळ किमतीच्या 75% म्हणजे 40 झालं. पटतंय का बघा? 25% तोटा झालाय ना, म्हणजे 75%नेच विकली. विक्री किंमत मूळ किमतीच्या 75% विकल्यानंतर मला 25% तोटा झाला, बरोबर? आणि ती किंमत आली 40 रुपये. मग मी 75 भागिले 100 गुणिले मूळ बरोबर 40 करतो. 25 त्रिक 75, 25 चोक 100, मूळ किंमत बरोबर 40. हे 4 इकडे घ्या आणि हे 3 इकडे ठेवा. ही झाली मूळ किंमत. हे असंच ठेवूया आपण. मला काय विचारलंय? मला विचारलंय की छापील किंमत आणि मूळ किंमत यांचं गुणोत्तर काय असेल? छापील किंमत मी गृहीत धरली होती 100 रुपये. मूळ किंमत माझी ही आहे 40 गुणिले 4 भागिले 3. हे 3 उलटून गुणिले होईल, वरती जाईल. 100 गुणिले 3 भागिले 40 गुणिले 4. शून्यला शून्य कॅन्सल झालं. वरती आलं 10 त्रिक 30, खाली आलं 16.
अजून कितीने भाग झाले? 2 ने जाते. बे एक बे, बे पंचे 10, बे आठे 16, 15/8 हे माझं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक डी 15/8. छापील किमतीपेक्षा मूळ किंमत नेहमी कमी असते हे तर तुम्हाला कळालेलं आहे. म्हणजे छापील किंमत तरी बघू आपण व्हेरीफाय करू. 100 रुपये तर किती झाली? 4 चौक 160 भागिले 3, 3 एक 3, 3 पाचे 15, 8 चाला 1, 3 त्रिक 9, 33 ही आली मूळ किंमत. छापील किंमत आली 40 आणि विक्री किंमत 40 रुपये केली. याच्यावरनं जर असं सोडवत गेलो आपण या कन्सेप्टनी तर आपलं उत्तर येतं 15/8. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर आहे 15/8. मग 3 कन्सेप्ट येतात. एक मूळ किंमत, एक छापील किंमत, एक विक्री किंमत. छापील किंमत मी 100 रुपये पकडली. विक्री किंमत 2 पंचमांश छापील किमतीच्या, दिसते का तुम्हाला? वाचतोय मी, छापील किमतीच्या म्हणजे ह्या 100च्या 40 आलं. 40 रुपयाला विकले तरी पण मूळ किमतीच्या 25% तोटा त्याला झालाय. म्हणजे 75%लाच मूळ किमतीच्या जर विकलं तर 40 रुपये येते. ह्याच्यावरनं आपण काढू. इथं भाग का दिले नाही? कारण की पॉइंट मध्ये येतो, पुढं कॉम्प्लेक्स तयार होऊ नये म्हणून मी 40 गुणिले 4 भागिले 3 हे आहे तसंच ठेवलं. म्हणजे मला फक्त गुणोत्तर काढायचं, मला उत्तर तर काढायचं नाहीये. म्हणून 15/8 हे आपलं उत्तर येतं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक डी. समजतंय? समजून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न वाचा. जर अजय बाळूपेक्षा 25% अधिक कमवत असेल आणि बाळू सायबिल पेक्षा 20%, म्हणजे 3 व्यक्ती आहेत. अजय, इथं बाळू आणि हा सायबिल आहे. बरोबर. अजय काय करतोय? 25% अधिक कमवतोय बाळूपेक्षा, म्हणजे तो बाळूच्या 125% कमवतोय असं म्हणू शकतो आपण. 25% अधिक ना, म्हणजे 100% कमवत होता, 25% अधिक म्हणजे 125%. आणि बाळू जो आहे, हा बाळू तो सायबिल पेक्षा 20% अधिक, म्हणजे 20% अधिक म्हणजे 120%. हा सायबिल पेक्षा. तर अजय सायबिल पेक्षा किती टक्के अधिक पैसे कमवतो? म्हणजे अजयचं आणि सायबिलचं आपल्याला काय करायचं? सहसंबंध, रिलेशन काढायचं. बघूया काय निघते. आता बी जी आहे का, ती बी ची किंमत इथे ठेवा. सोपं सगळ्यात. ए बरोबर 125 भागिले 100 गुणिले ही जी बी ची किंमत आहे मी ठेवतो 120 भागिले 100 गुणिले यस. बरोबर. आता हे ना, हे 100 असंच ठेवूया. हे 100 का? कारण टक्केवारी मध्ये लगेच कळेल मला. आणि फक्त हे सोडवूया. 125 भागिले 100 गुणिले 120 गुणिले एस भागिले 100. सोडवा. 20 पंचे 100, 20 सख्ख 120, 5 एक 5, 25. हा, हे आलं 25 सख्ख 150 आणि 100 आहे तसं 100 आणि यस. म्हणजे अजयचं इन्कम जे आहे ते सायबिल पेक्षा 150% आहे. म्हणजे 150 आहे ना, म्हणजे 100 अधिक 50 म्हणजे कितीने अधिक आहे? 50% अधिक आहे. आपण इथं बघितलंय, जेव्हा 25% अधिक म्हणलं की 125 लिहिलं, 20% अधिक म्हणलं की 120% लिहिलं. 150चा अर्थ आहे की 50% अधिक. किती टक्के अधिक पैसे कमवतो म्हणल्यावर ऑप्शन क्रमांक सी 50%. समजते? सोपा आहे प्रश्न. पुढचा प्रश्न बघूया. बघा काय म्हणते. दिलेल्या मालिकेतील पुढील संख्या शोधा. 1, 3, 6, 11, 18, 29 आणि पुढचं काय ते मला शोधायचंय. आता बघा यात लॉजिक कसं वापरलंय बघा. अंतर सांगा. 2, 3 आणि 6 मधलं 3, 6 आणि 11 मधलं 5, 11 आणि 18 मधलं 7, 18 आणि 29 मधलं 11. हे काय आहे? 2, 3, 5, 7, 11 हे काय आहेत? ही आहेत मित्रांनो मूळ संख्या. 2, 3, 5, 7, 11 मूळ संख्या. पुढची मूळ संख्या आहे 13. करा 29
आणि 13चं बेरीज करा. 9 आणि 3 12 हातचा आला 1, 2 आणि 2 4. 42 एक ऑप्शन मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक सी 42 हे आपलं उत्तर आहे. कधी कधी असंही लॉजिक लावतो. तुम्ही म्हणाल कसं काय 2 आणि 3 5 1 परत 2 ने बेरीज परत 2 परत डायरेक्ट 4 नाही का, यातलं अंतर पण बघा ना, 1चं अंतर आहे, 2चं अंतर आहे, 2 4 आणि 2 काय वेगळंच. मग कधी कधी मूळ संख्या वर्ग घन असं लॉजिक लावत राहायचं. बरोबर. ऑप्शन क्रमांक सी 42 हे आपलं उत्तर आहे. जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा पुढचा प्रश्न काय म्हणते, मस्त प्रश्न आहे. 40 लोक एका कम्प्युटर कोर्स मध्ये भाग घेत आहेत. टोटल किती आहेत मित्रांनो? 40 लोक आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये 5 वयस्क 15 मुलगे आणि 20 मुले. म्हणजे मी काय लिहितो, 5 वयस्क 15 मुलगे आणि 20 मुले आहेत. बरोबर. संपूर्ण समूहाची सरासरी, या सगळ्या पूर्ण समूहाची सरासरी 17 आहे. दिसतंय. मुलींचे सरासरी वय 15 आहे. मुली 15 आहे. मुलांचे सरासरी वय मुलगे 14 आहे. तर वयस्काचे सरासरी वय काढा. मी समजतो हे x. बरोबर. आता बघा, एकूण वय सगळ्यांचं भागिले किती लोक आहेत 40, त्यांची सरासरी आहे 17. हे 40 इकडे गेलं म्हणजे एकूण वयांची बेरीज. बेरीज मग एकूण किती आलं, 17 गुणिले 40, 17 चोक 68, 680. हे लक्षात ठेवा आता पहिल्यांदा. आता यांचं काढू ना. 5 वयस्कांची एकूण वय, 5 वयस्कांचं एकूण वय, एकूण वयांची बेरीज किती आहे समजा, किती आहे समजा, म्हणजे बेरीज त्यांची वयाची वयस्क ह्या लोकांची काढायची झाली तर भागिले 5 बरोबर त्यांची सरासरी x, म्हणजे 5x झाली बेरीज. म्हणजे वयस्क लोकांच्या वयाची बेरीज मला कळाली 5x अधिक. तसंच 15 मुलांची सरासरी 14 आहे. मग त्यांच्या वयाची बेरीज काय येणार, 15 गुणिले 14 येणार. प्लस 20 मुलींची सरासरी वय 15 आहे. मग त्यांच्या वयांची बेरीज किती येणार, 20 गुणिले 15 येणार. सेम असंच करायचं, या फॉर्म्युलामध्ये ठेवायचं आणि करायचं. आणि सगळ्यांच्या वयांची बेरीज किती आहे, याची आपण काढली, ही आहे 680. झालं. x काढून घ्या. 5x आहे तसं. 15 गुणिले 14 किती येते, 210. 15 चोक 60, 6 15 1 15 6 आणि 15 गुणिले 20, 15 दुणे 30, 300, 680. 210 आणि 300 किती झाले, 510. मग हे 510 मी 680 वजा 510 करतो, किती उत्तर येते, 100 0 0, 8 1 गेला 7, 7 5 गेला 1. 5x बरोबर 170. तर x बरोबर 170 भागिले 5. 5 1 5, 5 3 15, 2 उरला, 5 चोक 20, 34. x ची किंमत आली 34. म्हणजे किती आहेत वयस्कांच्या सरासरी वय किती झालं, 34. ऑप्शन क्रमांक डी 34 आलं उत्तर आपलं. सरासरी म्हणजे काय असते, एकूणांची जे असेल वय असेल काही असेल त्यांची बेरीज भागिले किती लोक आहेत, बरोबर सरासरी. सरासरी एकूण भागिले संख्या, टोटल किती लोक आहेत, टोटल. आपलं उत्तर आलेलं आहे 34. समजताय. जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न. परत आला मूळ किंमत खरेदी किंमत, बघा तसला प्रश्न आला. 20% सवलत दिल्यावर एका दुकानदारास 20% नफा झाला. छापील किमतीचे खरेदी किमतीशी असलेले गुणोत्तर काढा. ठीक आहे. छापील किंमत आणि खरेदी किंमत. खरेदी किंमत 20% सवलत दिली.
म्हणजे दुकानदाराला 20% नफा झालाय. म्हणजे 120% तर या खरेदी किमतीच्या 20% नफा झालाय, म्हणजे हे झालं 80 रुपयाला. 20% सवलत दिली ना पहिल्यांदा, तरी दुकानदाराला खरेदी किमतीच्या 20% नफा झालाय. मग छापील किमतीच्या 20% जर सवलत दिली तर ती होते 80, तरी सुद्धा ह्या खरेदी किमतीच्या 20% नफा झालाय त्याला. मग खरेदी किमतीच्या 20% नफा झालाय म्हणजे 2120% झाले. 20% नफा झालाय ना, पहिल्यांदा 100% होतं, 20% नफा झालाय म्हणजे 120% झालं. कशाच्या? तर ह्या खरेदी किमतीच्या, म्हणजे याला मूळ पण म्हणू मी. किती रुपये आले? 80 रुपये आले. मग मला आता खरेदी किंमत म्हणजे मूळ किंमत कळते का? कळेल ना. बघा, 0 ला 0 गेलं, x बरोबर 80 गुणिले हे 10 पलीकडे नेलं, एक भागिले 12 आणलं, 10 भागिले 12 800 भागिले 12 ही x आली, म्हणजे खरेदी किंमत आली. पण मला काय म्हणले, छापील किमतीचे खरेदी किमतीशी असलेले गुणोत्तर काढा. म्हणजे छापील भागिले खरेदी. छापील आहे माझं 100 भागिले 800 भागिले 12, हे उलटून गुणिले वरती जाईल. 100 गुणिले 12 भागिले 800, 100 एक 100, 800, 4 त्रिक 12, 4 दुनी 8. उत्तर आलं माझं 3:2. ऑप्शन क्रमांक सी 3:2. छापील किंमत आहे ती मी गृहीत धरली 56, त्याच्यावरती 20% सवलत दिली, उत्तर आलं माझं 80%. तरी सुद्धा दुकानदाराला मूळ किंमत खरेदी किमतीच्या 20% नफा झाला. म्हणजे जर मी खरेदी किमतीच्या 120% जर गृहीत धरलं तर ते किंमत येते 80. त्याच्यावरनं मला मूळ किंमत कळाली आणि छापील किंमत मी गृहीत धरलेली 100, मूळ किंमत 800 भागिले 12 यांचं गुणोत्तर काढलं आणि सोडवलं पूर्ण, तर 302 उत्तर येते. ऑप्शन क्रमांक सी 3:2 हे माझं उत्तर आहे. समजतंय? चला मित्रांनो, पुढचा प्रश्न घेऊया. आणि हा आहे छेद. पहिली कंडिशन आहे छेद 4 ने वाढवला, x आहे तसं छेद 4 ने वाढवला तर f हा 1/2 बनतो. अंश 5 ने कमी केला, अंश 5 ने कमी केला म्हणजे x हा 5 ने कमी केला तर तो बनतो 1/3. दिसतंय तुम्हाला? तर f बरोबर किती? तिरकस गुणाकार करा. 2x बरोबर y अधिक 4 आणि इकडे 3 कंसात x वजा 5 बरोबर y. y ची किंमत आपण इथं ठेवूया. इथं मांडतो मी 2x बरोबर 3 कंसात x वजा 5 अधिक 4. या 3 नी कंसाला गुणा, 3x वजा 3 5 15 अधिक 4, हे 2x आहे तसं. हे 2x इकडे न्या आणि बाकीचं पलीकडे न्या. मग 3x वजा 2x आणि 15 वजा 4, x बरोबर 15 वजा 4 आला 11. x ची किंमत तुम्ही कुठे ठेवताय? तुम्ही x ची किंमत इथे ठेवा म्हणजे y मिळेल. 3 कंसात 11 वजा 5 बरोबर y. 11 वजा 5 आलं 6, 6 गुणिले 3, 3 गुणिले 6 18 आलं. आणि मग x भागिले y, x आले माझं 11, y आले 18. 11/18 ऑप्शन क्रमांक सी हे माझं आहे उत्तर. समजतंय? चला पुढे. हा प्रश्न बघा, हा प्रश्न लेंदी आहे पण किती सोपा आहे. म्हणजे आपल्या मानसिकतेशी खेळण्याचा किती प्रयत्न केलाय की बाबा शेवटी आपल्याला वेळ कमी उरतो, त्याच्यामुळे घाई गडबडीत आपण प्रश्न चुकायची शक्यता जास्त असते. बघा, सीताने पहिल्या दिवशी तिच्या पुस्तकाची 6 पानं वाचली. पहिल्या दिवशी 6 पानं वाचली. दुसऱ्या दिवशी 9 पाने वाचली. दुसऱ्या दिवशी 9 पानं वाचली. तिसऱ्या दिवशी 12 पानं वाचली. चौथ्या दिवशी 15 पानं वाचली. याप्रमाणे जर तिने याच पद्धतीने वाचन सुरू ठेवले तर 10व्या दिवशी किती पाने वाचेल? मग तर 5, 6, 7, 8, 9, 10 काढा. मग हा किती? 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 15, 3 सका 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30 आणि पुढं 3 अजून ऍड केले की 33. 10व्या दिवशी तिने 33 पानं वाचेल. ऑप्शन क्रमांक ए उत्तर आहे आपलं 33. एकदम सोपा प्रश्न, बोनस प्रश्न. समजतंय?
चला पुढे जाऊया. एबीसीडी लिहून घ्या. तुम्हाला म्हटलं मी एबीसीडी लिहून घ्यायची पूर्ण. बघा, सर्टन XCRTAIN आणि XBIGZRM असं संकेतबद्ध केले. तर मिरॅकल MRIACLE मिरॅकलला कशा प्रकारे मांडण्यात येईल? मग बघा, आता मी एबीसीडी लिहितो म्हणजे तुम्हाला क्लिअर ए बी. सी ला एक्स मानले, बघा सी ला एक्स मानले, ई ला व्ही मानले, ई ला व्ही मानले, वरचं खालचं सेम बघा, ई ला व्ही, आर ला आय आहे का? आर ला आय आहे. टी ला जी आहे का? कुठे गेलं टी आपलं? टी ला जी आहे, दिसतंय ना? टी ला जी, ए ला झेड, आय ला आर, सगळं आय ला झेड, आय ला आर आणि एन ला एम. तसंच मिरेकलचं बघा ना, एम ला एन, आय ला आर, आर ला आय, ए ला झेड, सी ला एक्स, एल ला ओ, दिसलं का? एल ला ओ आणि ई ला व्ही. बघा, एन आर आय झेड एक्स ओ व्ही, एन आर आय झेड एक्स ओ व्ही. ऑप्शन क्रमांक बी, एन आर आय झेड एक्स ओ व्ही. एबीसीडी लिहून आपल्याला हे क्लिअर होतं. एकाखाली एक असंच लिहित चला, याने खूप सारे प्रश्न सुटतात. जर प्रश्न पत्रिका आपल्या हातात पडल्यानंतर किंवा उघडायच्या आधी, सील ब्रेक करायच्या आधी जर कुठे ए टू झेड किंवा घंटा वाजल्यानंतर सील प्रश्नपत्रिका फोडल्यानंतर तुम्ही खाली पटकन ए टू झेड लिहित चला, असं नंबरिंग करा. नक्कीच ह्याचा एक प्रश्न असतो आणि तो आपल्याला त्यावेळेस लिहिण्याऐवजी आपण अगोदर लिहून ठेवलं तर आपल्याला तो प्रश्न सोडवायला खूप सोपं जाईल आणि खूप वेळ वाचेल आपल्याला. लक्ष येते? चला पुढचा प्रश्न बघूया. बघा, एका आठवड्यात टी या अक्षराने सुरू होणारा दिवस मिळण्याची संभाव्यता किती आहे? पहिल्यांदा आपण काय करूया, दिवस आहेत ते लिहूया. संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे. टोटल दिवस आहेत 7. पी ऑफ ए संभाव्यता काढताना मला एन ऑफ ए आणि एन ऑफ एस. एन ऑफ एस म्हणजे टोटल, जे की आहेत 7 दिवस, आणि एन ऑफ ए म्हणजे टी ने सुरू होणारा दिवस किती आहेत मोजूया. आता याच्यामध्ये टी ने सुरू होणारे दिवस किती आहेत? 1, 2, बरोबर 2च आहेत. मग मी किती लिहिणार? एन ऑफ ए आला माझा 2, एन ऑफ ए आला माझा 7. संभाव्यता किती आहे? 2/7. ऑप्शन क्रमांक ए हे माझं उत्तर आहे, 2/7. समजते? पुढचा प्रश्न बघा, सोपा प्रश्न आपला या व्हिडिओ मधला लास्ट प्रश्न. याच्या जागी प्रश्नचिन्ह जागी काय येईल? बघा, हे एक वर्तुळ आहे, वर्तुळाला त्यांनी कट केलं आहे. 1, 2, 3, 4, 8 भागात कट केला आहे. तसंच हा चौकोन आहे, चौकोनाला सुद्धा जसं या वर्तुळाला त्यांनी समप्रमाणात कट केले, डिवाइड केलंय, तसंच या चौकोनाला सुद्धा आपल्याला डिवाइड करायचं. तर आहे का कुठं ऑप्शन? येस, ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर येतं. याच्या जागी हे येत. ओके, अशा प्रकारे आपण या व्हिडिओ मधले प्रश्न संपवले आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या मित्रांना सुद्धा कळवा आणि त्यांना सुद्धा फायदा होऊ द्या. कारण की आपलं हे व्हिडिओ आहेत ते एकदम शिस्तबद्ध प्रकारे गणित कशा पद्धतीने सोडवता येईल यावर भाष्य करतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, हे म्हणावं लागतं. तोपर्यंत अभ्यास करत असाल, अभ्यास करत राहा. लवकरच परीक्षा होतील आणि यावेळेस तुम्हाला पोस्ट क्रॅक करायचे. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.